सर एकूणच या खटल्याला आता पत्र्याचं संरक्षण केलं गेलेलं आहे. पत्रे लावण्यात आलेले आहेत. आता हे संरक्षण दिलं कोणी? हे संरक्षण दिलं कोणी? आणि मग जे उखडा म्हणणार आहेत ना, एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले, परवाच बोलले, उखडाचं तो उखडून टाका. कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही. त्याच्यामुळे थडगा उखडाचं जरूर उखडा, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका. म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी कान टोचलेत. आता हे टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया. तर 30 तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. पण मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही. दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. त्याच्यात नवीन काय? माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता भगिनी ज्या टाव फोडतायत, त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या, आमच्या वडिलांची हत्या झाली, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? गुन्हेगारांना पकडणार. कोणी ठीक आहे ना, ठीक आहे ना, देऊ द्या ना, द्या ना मग. पण हा विषय कोर्टात चाललेला आहे, द्या ना कोर्टात काय ते. सर भाजपा ते ठीक आहे. नाही त्यांनी चांगलं त्यांना खास धन्यवाद देतो. कारण आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत. त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये. दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल. हेच या लोकांना सांगू.